कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झालंय, तुम्ही गप्प का आहात? अद्वैत, तू रडतोयस का? काय झालंय? आता तुम्ही आल्यापासून खूप कंट्रोल केलं मी, आता नाही सहन होते मला। तुम्ही आल्यापासून उष्ण हौसान आणलं होतं मी। मला सांगा काय झालंय ते। रोज आत्ता शक्तिहीन झालाय, पण त्याच्याकडे जेव्हा शक्ती होती ना, त्याला जे करायचे ते त्याने केलंय। म्हणजे मी ऐकलं स्वतःच्या कानानं, मी स्वतः ऐकलंय ना। मंत्र म्हणून नेत्राच्या गर्भात मी विरोचकाचा अंश सोडलाय। आता नेत्राच्या गर्भात विलय देता नाही, विरोचकाचा अंश वाढतोय। नेत्राच्या पोटात खरंच खरंच विरोचकाचा अंश वाढतो। पण हे सगळं घडलं कधी? आत्या, विरोचकाने जेव्हा माझे प्रतिबिंब तयार केलं होतं तेव्हा नेत्रा सांगत होती की त्या प्रतिबिंबाने नेत्राच्या पोटावर हात ठेवला होता आणि ते काहीतरी पुटपुटत होतं। मला कळतच नव्हतं आत्या, हे तुम्हाला आणि नेत्राला कसं सांगावं। नेत्र असेल कदाचित, प्लीज तिच्यासमोर काही नको बोलायला आता। पण मी बघतो। जे करायला नको होतं ते केलंच ना शेवटी। चोरलात ना ध्वज। चोरला नाही, मिळवलाय ध्वज। तुला काय वाटलं का आम्ही गप्प बसून राहू? आणि तुला तर तह म्हणजे तुझ्या मुलाची चूक वाटत होती ना, मग आता काय झालं? तुझ्या नाकावर टिचून ध्वज मिळवलाय आम्ही। मिळवला ध्वज। काय करणार त्याचं? माझं काहीच वाकडं करू शकत नाही। तहाचं सुद्धा कळलं। काय झालं? तो ध्वज पायपुसणं म्हणून वापरा आता, काहीच उपयोग नाहीये त्याचा। त्या ध्वजापेक्षाही खूप काहीतरी मोठं घडून गेलंय, मी घडवलंय। तुम्हाला कळलंही नाही आणि कळणारही नाही। वध करायचा ना विरोचकाचा, करा, मारून टाका विरोचकाला। पण विरोचक हे नाव नाकारू शकत नाही तुम्ही। विरोचक अमर होता, अमर आहे आणि अमरच राहणार। माझा वध करा तुम्ही, पण विरोचक राहणार, तो परत येणार। कारण नेत्राच्या गर्भात आता विरोचक शिरलाय। आत्ताच्या आत्ता निघतो आणि तुला जी बडबड करायची ना ती कर, तुला जी स्वप्न बघायची आहेत ना ती बघ। आम्हाला काहीच फरक पडत नाही आता, कळलं? बावळटच आहेस। मी काय केलंय ना ते कळण्या इतकी अक्कलच नाहीये तुला। एकदा सांगितलेलं कळत नाहीये तुला? आत्ताच्या आत्ता निघतो आणि तुला जी स्वप्न बघायची आहेत ना ती बघ। बेवडे, आवरलं का सगळं? पण कशाला इतका त्रास करतेस? कशाला इतकी कामं करत असतेस?
केदारची आठवण येऊ नये म्हणून ना. अगं पण काहीच गरज नाहीये, खूप सोपं आहे. केदार कधीही तुझ्या आयुष्यात येऊ शकतो. हो आहे ना, सोपं आहे. केदार सुखरूप आहे याचा पुरावा देणं सुद्धा सोपंच आहे. अगं एवढी एकच तर गोष्ट मी तुला सांगितली होती, तीही जमत नाहीये तुला. आणि हो, केदारचं नाव घेऊन मला मूर्ख बनवणं बंद कर, कारण माझं नाव केतकी आहे, विरोचक नाही. बेवडे जीभ खूपच चालायला लागली तुझी. सोडणार नाही तुला. कितीदा सांगायचं तुला, माझ्या माणसांपासून लांब राहायचं. डोक्यात शिरत नाहीये, एवढी मतिभ्रष्ट झालीये. शांत हो, शांत हो. नको ओढाताण करूस आणि माझ्याबरोबर असं वागूच नकोस प्लीज. अगं मला काळजी आहे तुझी. तुला माझा राग येतोय ना. मग तू 4 काय 40 थोबाडीत मार, मी काहीच नाही करणार. मला जपायचंय ग तुला, कारण तुझ्या पोटात माझा विरोचकाचा अंश वाढतोय. त्यामुळे तो जन्माला येत नाही तोपर्यंत मी जपणार तुला. तू काहीही कर, काही करणार नाहीये मी तुला, खरंच. तुझा अंश 5 महिन्यात जमीनदोस्त करणार आहे मी तुला. मग पाताळात शोधत बस तुझा अंश. माझ्या पोटात जे बाळ आहे ते देवी आईचा अंश आहे, आणि त्याच्या पायगुणाने त्याचा जन्म होता क्षणी मी तुझा वध करणार आहे. माहित नाहीये का तुला? हा, जाणवलं नसेल तर जाणवे, नक्कीच जाणवे. कारण तू माझा अंश आहे, तू शांत बसणार नाही. विरोचकाचा अंश आहे, तो अशांतता पसरवणारच. विश्वास बसत नसेल तर जा ना, जाऊन विचार तुझ्या त्रिनयनीला. म्हणावं, सांग बाई, कुणाचा अंश आहे, तुझा आहे की विरोचकाचा आहे? सांगेल ती तुला. विरोचकाचा तो अशांतता पसरवणारच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.